नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। मंडळी, गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपल्या भारत देशात तसंच परदेशात डाळिंबाला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आणि मंडळी, आपल्या भारत देशात आणि आपल्या भारत देशातल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये डाळिंब हे जवळजवळ नंबर 1चं पीक होऊ लागलंय। बाजारभावही चांगला मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी बंधू अतिशय मनपूर्वक अशी डाळिंबाची लागवड करताना दिसतात। मंडळी, हे पीक इतकं महत्त्वपूर्ण आहे, मग त्याचं व्यवस्थापनही करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आज आपण विषय घेतला आहे डाळिंब व्यवस्थापन आणि तेल्या रोग नियंत्रण। आणि आपल्याला माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर विनय सुपे यांना। नमस्कार डॉक्टर, आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे। डॉक्टर विनय सुपे हे उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात। चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर आपण। उत्तम प्रकारच्या डाळिंब निर्मितीसाठी कोणकोणते बहार आहेत? महाराष्ट्रामध्ये जर आपण संपूर्ण विचार केला तर महाराष्ट्र हे एक अतिशय वरदान प्राप्त असं राज्य म्हणता येईल डाळिंबाच्या दृष्टीनं। नक्कीच, की ज्याच्यामध्ये तीनही बहारामध्ये आपण डाळिंब घेऊ शकतो किंवा वर्षभर आपण हे डाळिंब फार चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो। प्रामुख्याने 3 बहार येतात, एक मृग बहार, दुसरा हस्त बहार आणि तिसरा आंबिया बहार। मृग बहार म्हणजे ज्यावेळेस मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस जो बहार सुरू होतो त्याला आपण मृग बहार म्हणतो। ज्यावेळेस हस्त नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस जो बहार सुरू होतो त्याला आपण हस्तबहार म्हणतो। आणि आंब्याला जो मोहर येतो तो जो पिरियड आहे साधारणतः जानेवारी महिन्याचा, त्या कालावधीमध्ये जो बहार सुरू करतो त्याला आपण आंबिया बहार म्हणतो। हे बहार जरी प्रामुख्याने 3 बहार असले तरी हे मागे पुढे आपल्याला करता येतात। म्हणजे मार्केट बाजारपेठेच्या दृष्टीनं बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे, मालाला केव्हा उठाव आहे, दर केव्हा चांगले मिळतात, त्यानुसार आपण कमी अधिक मागे पुढे तो बहार आपण करू शकतो। परंतु प्रामुख्याने तसे हे 3 बहार आहेत, तिन्ही बहारामध्ये आपण डाळिंब घेऊ शकतो। म्हणजे आत्ताचा हा आंबिया बहार आहे असं म्हणायला हरकत नाही। आता सध्या जो सुरू होणार तो आंबिया बहार सुरू होणार। आणि या बहाराच्या दृष्टीने म्हणजे आता जो सुरू होतोय तर पर्याय असू शकतो का दर आणि धारणा यासाठी? निश्चित, हे तिन्ही बहारचा जर संपूर्ण विचार आपण केला तर तिन्ही बहारांमध्ये क्वालिटी म्हणजे प्रतीच्या दृष्टीने विविधता आपल्याला दिसते। रोग आणि किडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याही दृष्टीने आपल्याला विविधता त्याच्यामध्ये दिसते। परंतु तिन्ही बहारांचा आपण तुलनात्मक जर अभ्यास केला तर सर्वात चांगला बहार हा आंबिया बहार ठरतो। त्याचं कारण असं आहे की बरेचदा त्याच्यामध्ये कोरडं वातावरण असते। म्हणजे जानेवारीपासून तर जूनपर्यंत जर हा पिरियड घेतला आपण विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर हे कोरडं वातावरण असते, ते काही पाऊस नसतो किंवा काही आर्द्रता नसते, काही नसतं। त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव या बहारामध्ये तसा कमी होतो। म्हणून तुलनात्मक जर अभ्यास केला तर दराच्या दृष्टीने सुद्धा किंवा आंबे संपून गेलेले असतात। मे जून मध्ये जवळपास आंबा म्हणजे पाऊस पडल्यानंतर जवळपास आंबा आपण खात नाही। एक लाइकिंग आपलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त आंबा खातो आपण, तर आंबा निघून गेल्यानंतर मग डाळिंब येतात या आंबे बहाराचे। त्यामुळे मार्केटच्या दृष्टीने सुद्धा हा बहार अतिशय चांगला बहार म्हणता येईल आपल्याला। म्हणजे आंबे बहाराचं जे महत्त्व आहे ते या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे। नक्कीच, नेमका बहार धरणं म्हणजे काय? बहार धरणं म्हणजे झाडाला ताण देणं थोडक्यात, म्हणजे त्याचं पाणी बंद करणं आणि कार्बोहायड्रेट्स अॅक्युम्युलेशन म्हणजे कर्बोदकांचं जे ग्रहण करून घेतो आपण काडीमध्ये। जेव्हा आपण म्हणतो की फ्रूटबट डिफरन्सिएशन, एक इंग्लिशमध्ये त्याला मराठीत शब्द सांगता येणार नाही, फ्रूटबट डिफरन्सिएशन म्हणजे गर्भधारणा, काडीमध्ये जी गर्भधारणा होते ती गर्भधारणा होण्यासाठी आपण बहार नियोजन करत असतो। म्हणजे बहार देताना आपण ताण देतो झाडाला, झाड सुप्तावस्थेत सोडतो आपण, त्याचे पानं आपोआप नैसर्गिक दृष्ट्या त्याची पानं जवळपास 50% पर्यंत गळून जातात। त्यावेळेस आपण असं समजतो की या काडीमध्ये जे कर्बोदक आहे त्यांचा साठा व्यवस्थित झालेला आहे आणि कर्बोदक चांगले असतील काडीमध्ये तरच नवीन फुलं चांगले येतात। सी आणि एन असा एक रेशो असतो, कर्ब आणि नत्र। तर कर्बाचं प्रमाण काडीमध्ये जास्त असेल तरच तुमचं फुलं येतात, नत्राचं प्रमाण जास्त असेल तर फुलं येणार नाही। मग त्यातही पुन्हा विविधता आहे की नत्राचं प्रमाण फारच जास्त असेल तर नुसतेच फुटवे येतील, त्याला नवीन शूट्स येतील। परंतु नत्राचं प्रमाण थोडं कमी असेल तर मग नर फुलं येतात। डाळिंबामध्ये नर आणि मादी असे दोन्ही फुलं आहेत। तर ह्या सर्व गोष्टींचं संतुलन हे करण्यासाठी आपल्याला शेवटी मादी फुल पाहिजे झाडावर, फळं घ्यायची आहेत म्हणजे मादी फुल पाहिजे। तर मादी फुल जास्ती येण्याच्या दृष्टीनं बहार नियोजन आपण करत असतो।
आणि मग बहार नियोजन करत असताना आपण झाडाला ताण देणे, झाडाचं पाणी बंद करणे, झाडाची जमिनीच्या खालची मशागत करणे, ह्या गोष्टी आपण करत असतो. मला वाटतं हे सगळं पूर्वनियोजन आहे का? बहार पूर्वनियोजन, धरण बहाराचं पूर्वनियोजन हा तो महत्वाचा भाग आहे. आणि तितकंच खत नियोजनही महत्वाचं असेल. खत नियोजन म्हणजे एखादा बहार संपून गेल्यानंतर झाडातून समजा एक 25 किलो माल निघून गेला असेल तर 25 किलो, जवळपास 25 किलो म्हणता येईल की तेवढे कर्बोदक झाडातून निघून गेलेले आहे फळांच्या माध्यमातून. तर त्याचं पुनर्भरण करणे हा त्या खतांच्या द्वारे आपल्याला करावं लागतं. त्यासाठी खत नियोजन अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच. आणि आपण म्हटलं की निर्यातक्षम फळं निर्माण करणं जास्त गरजेचं आहे. आपण काय मार्गदर्शन कराल शेतकऱ्यांना? सर्वात महत्वाचं खताचा विषय सुरू आहे त्या दृष्टीनं की सर्वात महत्वाचं खत नियोजन करत असताना शेतकरी बरेचदा अभ्यास न करता खत नियोजन करत असतात. खरं म्हणजे मातीचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. मातीमध्ये काय आहे, त्याचा सामू किती आहे, त्याचा EC किती आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे का, चुनखडीचं काही प्रमाण आहे का, हा सर्व अभ्यास करून मग खतं असतात. म्हणजे साधा नत्र जरी द्यायचं असेल तुम्हाला तरी युरिया एक खत आहे जे अतिशय नावाजलेलं खत आहे नत्राच्या दृष्टीनं. शेतकरी सहसा ते युरियाचा वापर करतात, परंतु जिथे सामू जास्त आहे जमिनीचा किंवा EC जास्त आहे तिथे युरिया काम करत नाही. तिथे आपल्याला अमोनियम सल्फेटच्या द्वारे तो नत्र द्यावा लागतो. फॉस्फरसही तसा आहे. फॉस्फरस हा फिक्सिबल घटक आहे, तो अवेलेबल होत नाही, तो झाडाला मिळत नाही. आणि तो झाडाला न मिळाल्यामुळे झाडाचे जे सायटोकायनिन्स डेव्हलपमेंट असतात रूट्समध्ये, म्हणजे ज्याला आत्मा म्हणता येईल झाडाचा सायटोकायनिन्स हा, की सायटोकायनिन्स डेव्हलपमेंट जर झालं नाही तर झाडाची वाढच होत नाही प्रॉपर. तर ती होण्यासाठी फॉस्फरस लागतो. मग फॉस्फरस देण्यासाठी आपल्याला जमिनीच्या मजदुरानुसार किंवा जमिनीच्या अभ्यासानुसार आपण फॉस्फरस देतो. म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यायचं, DAPच्या माध्यमातून द्यायचं की फॉस्फरिक ऍसिड द्यायचं, हे सर्व त्या मातीच्या परीक्षणातून येतं. तर म्हणून मातीचं परीक्षण शेतकऱ्यांनी करून घेणं हे अतिशय महत्वाची बाब आहे त्यामध्ये. आता हे झालं खत नियोजन. आणि जे सेंद्रिय डाळिंब शेती करतायत त्यांना आपण काय सांगाल? सेंद्रिय हा जो कन्सेप्ट आहे सेंद्रिय, मी वैयक्तिक माझं जे मत आहे ते मांडतोय इथे की नुसतं सेंद्रिय हे डाळिंब होऊ शकत नाही किंवा करू नये. इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे, एकात्मिक पद्धत. म्हणजे जैविक खतं आहेत किंवा रासायनिक खतं आहे किंवा सेंद्रिय खतं आहेत, ह्या तिन्हींचा संयुक्तिक वापर करून संतुलन ठेवलं पाहिजे तिन्ही गोष्टींमध्ये. आणि त्या दृष्टीनं आपण डाळिंबाचं नियोजन केलं पाहिजे. नुसतं सेंद्रिय जरी तुम्ही प्रोडक्शन केलं, सेंद्रिय म्हणजे ऍक्च्युअली हा सेंद्रिय सेंद्रिय कन्सेप्ट कुठून आला आहे की जेव्हा रेसिड्यू येतात फळांमध्ये, जे एक्सपोर्टमध्ये आपण आज ऐकतो की द्राक्षाचा कंटेनर समुद्रात फेकून दिला एखाद्या देशाने, तर ते रेसिड्यूज त्या फळामध्ये असतात आणि त्या रेसिड्यूमुळे ते फळ आपले नाकारले जातात. पण डाळिंबामध्ये असं आहे की डाळिंबामधला रेसिड्युअल प्रॉब्लेम तेवढा नाहीच आहे मुळात. आणि थोडं स्प्रेइंगचं जे फवारणी जे करतो आपण, कीटकनाशक असतील किंवा रोगनाशक असतील, याच्यामध्ये थोडा अभ्यासपूर्वक जर आपण फवारणी केली तर आपल्या डाळिंबामध्ये रेसिड्यू येतच नाही. कारण डाळिंबाची साल ही अतिशय जाड असते, त्याच्यामधून आत औषधं पेनिट्रेट होत नाही. तो एक फायदा आहे त्या डाळिंबामध्ये. त्यामुळे सेंद्रिय नुसतं करणं हे काही योग्य नाही आहे डाळिंबाच्या दृष्टीने, कारण आपल्याला साईज पाहिजे. आणि नुसताच म्हणजे चांगला A ग्रेड फ्रुट्स हे नुसत्या सेंद्रियच्यावर येऊ शकत नाही, तेवढे न्यूट्रिएंट्स त्याला सेंद्रियच्यातून मिळत नाहीत. म्हणून आपल्याला रासायनिकची जोड किंवा जैविकची जोड हे त्याला घ्यावी लागते. आणि पाणी नियोजन हेही अतिशय महत्वाचं नाही? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पाणी नियोजन हा डाळिंबातला. कारण हे डाळिंब झिरोफाईट क्रॉप आहे, काटेरी झुडूप वजा पीक असं आपण त्याला मराठीत म्हणता येईल. की काटेरी पिकाला सर्वांनाच माहिती आहे की काटेरी पीक म्हणजे त्याला पाण्याची गरज अतिशय कमी. डाळिंब ही काटेरीच पीक आहे, त्याच्यामुळे त्यालाही तशी पाण्याची अतिशय कमी गरज आहे. आणि महत्वाचं आहे की पाणी म्हणजे देताना पाणी कुठे द्यायचं हा सुद्धा डाळिंबामध्ये अतिशय महत्वाचा आहे. की खोडाजवळ पाणी द्यायचं का? आज तुम्ही कुठेही बघा की शेतकरी खोडावरही एक ड्रिपर लावलेला असतो शेतकऱ्यांचा, तो अतिशय चुकीचा आहे. झाडाला मुळांना पाणी द्यायचं आहे, खोडाला पाणी द्यायचं नाही, हा बेसिक कन्सेप्ट आहे त्यातला. आणि झाडाची मुळं असतात कॅनोपीच्या बाहेर, म्हणजे पसारा जो असतो झाडाचा त्याच्या पलीकडे त्या झाडाची मुळं असतात, त्या तिथे तुमचं ड्रिपर असला पाहिजे. ड्रिपरची पोझिशन तिथे असली पाहिजे. मग ड्रिपर तुमचा ऑनलाईन असो, इनलाईन असो, कोणताही असो, पण तो त्या झाडाच्या बाहेर असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सदैव तुमचा ड्रिपर हा उन्हामध्ये असला पाहिजे. जेव्हा केव्हा सूर्यप्रकाश आहे तुमचा ठिबक हा त्या सूर्यप्रकाशामध्ये असला पाहिजे. मला असं वाटतं डॉक्टर की संपूर्ण ज्ञान असणं याचं फार गरजेचं आहे जर आपल्याला निर्यातक्षम डाळिंब निर्मिती करायची असेल तर. आणि ते ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, जसा आजचा कार्यक्रम आपण देतो आहोत किंवा अनेक पद्धतीने शेतकरी ज्ञान मिळवू शकतो. काय वाटतं आपल्याला? हो बरोबर आहे.
की ज्ञानाशिवाय म्हणजे कुठेच हे नाही आपण नक्कीच, बघतो. नक्कीच. साक्षरता मोहीम वगैरे त्यासाठी चाललेली आहे आपली भारतामध्ये. परंतु डाळिंब आहे, द्राक्ष आहे, ही जी पिकं आहेत अतिशय सेन्सिटिव्ह पिकं आहेत. म्हणजे ही असं नाही की बाबा ज्वारीसारखं पीक लावून दिलं, काही नाही केलं तरी त्याला कणसं येतात, थोडंफार तरी ज्वारी त्याची मिळते आपल्याला. तसं डाळिंबाचं पीक नाही आहे. डाळिंबाला तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि मी तर असं म्हणेल, कोणतंही पीक करत असताना त्या पिकाची शरीरक्रिया काय आहे, त्याची फिजिओलॉजी काय आहे, याचा शेतकऱ्यांनी अभ्यास करून त्यानुसार त्याचं नियोजन करावं. नक्कीच. म्हणजे डाळिंब लावत असाल आणि केळीसारखं नियोजन करत असाल तर तुमचं सर्व नुकसान होऊन जाईल. त्या झाडाला फळं चांगली येणार नाहीत. संपूर्ण हा अभ्यासच आहे किंवा काय करावं काय करू नये याची पूर्ण माहिती त्याला असणं गरजेचं आहे. आता डाळिंबावर साधारणतः कोणकोणते रोग पडतात? तेला रोग तर हा सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण साधारण कोणकोणते रोग दिसून येतात? डाळिंबामध्ये एक फंगल डिसिजेस येतात, त्याला बुरशीजन्य रोग म्हणता येईल, आणि एक जीवाणूजन्य म्हणजे हा तेल्या. तर बुरशीजन्य रोगांमध्ये वेगळे, आता त्याचे मराठी नॉमेनक्लेचर फार वेगळे आहेत, पण सायंटिफिकली आहे कोलेटोरिकम एक नावाची बुरशी येते, ऑल्टरनेरिया नावाची बुरशी येते, ड्रेसलेरा नावाची बुरशी येते आणि एक सर्कोस्पोरा नावाची बुरशी येते. अशा 4 बुरशी प्रामुख्याने डाळिंबावर आढळतात. तशा 47 प्रकारच्या बुरशी डाळिंबावर येतात, परंतु महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ह्या 4 बुरशी आपल्याला प्रामुख्याने दिसत असतात. आणि जीवाणूजन्य रोगामध्ये तेल्या रोग हा एक मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे. नुसता महाराष्ट्राचा नाही तर भारताचा आहे. नाही, पण आता आपलं पीक हे आजारी पडतंय, हे कसं काय ओळखायचं? याला खरं म्हणजे काही कारण आवश्यक, म्हणजे जाणून घेणं गरजेचं आहे की कंट्रोल लोड, म्हणजे एका झाडाची प्रतिकार क्षमता किती आहे, त्या झाडाची फळं देण्याची कॅपॅसिटी किती आहे, हा सर्व अभ्यास आपण करणं गरजेचं आहे शेतकऱ्याने. परंतु तो न करता शेतकरी काय करतं की ज्यावेळेस पैसा मिळतो त्यावेळेस त्या झाडाला कधी 200 फळं जरी आले तरी ते 200 फळं त्यांची इच्छा असते किती धरावे, ते प्रत्येक फळ ए ग्रेड साईजचं आलं पाहिजे, त्याला प्रत्येक फळाला मला दर चांगला मिळाला पाहिजे. परंतु झाड हे सजीव आहे, त्या झाडाची कॅपॅसिटी ठरलेली असते प्रत्येक झाडाची. म्हणून तुम्ही प्रत्येक झाडावरती एक 60 ते 75 फळं एवढीच जर फळं आपण ठेवली तर तुम्हाला अप्रतीचे किंवा ए किंवा बी ग्रेडचे फळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्यात मिळतील. आणि ए ग्रेड बी ग्रेड जर मिळाले तर इकॉनॉमिकली जर बघितलं आपण, म्हणजे त्याचा अभ्यास पैशाच्या दृष्टीने केलं, बाजारपेठेच्या दृष्टीने केलं, तर तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांनी 200 फळं घेतली असतील, एखाद्याने 75 फळं घेतली असतील, पण 75 फळं जो अप्रतीचे काढेल त्याला दर जास्त मिळून त्याचा पैसा जास्त होणार, 200चा पैसा जास्त होणार नाही. उलट 200चं नुकसान असं होणार आहे की त्या झाडाची प्रतिकार क्षमता कमी होणार आहे, आणि प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतर हे रोग जे आहेत हे बळावतात त्या याच्यामध्ये. तर मुख्य गोष्ट आहे की एकच बहार, वर्षातला कोणता तरी एक बहार घेणे, कंट्रोल लोड त्या बहारावरती घेणे, त्या झाडांवरती घेणे, झाडाची कॅनॉपी किती आहे तो एक महत्वाचा भाग आहे. तिसरं, झाडाची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी, ती आल्याशिवाय झाडावर फळं धरू नये. जसं आपल्या मनुष्यामध्ये आहे की 18 वर्ष झाल्याशिवाय मुलीचं लग्न करू नका किंवा 21 झाल्याशिवाय मुलाचं लग्न करू नका, हा बंधनकारक आहे. आपण मानव असल्यामुळे म्हणजे कायद्याने आपल्याला हे झालेलं आहे. परंतु झाडामध्ये तसं आहे की झाड, आम्ही सांगतो की डाळिंबामध्ये 24 महिने झाल्याशिवाय त्याच्यावरती बहार धरू नका, पण शेतकरी एका वर्षातच तो बहार धरतात. आणि तो बहार धरल्यानंतर, कंटिन्युअस बहार गेल्यानंतर त्याच्यावर तेल्या रोग किंवा मर रोग हे प्रश्न जर नाही आले तर कदाचित आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच मग आपण याचा विचार केला पाहिजे. क्वांटिटी न बघता क्वालिटी बघणं हे तितकंच महत्वाचं आहे, फार गरजेचं. आणि मग तेल्या रोगाचा परिणाम हा शेतकऱ्यांना माहिती, पण मला वाटतं पुन्हा एकदा आपण सांगावा की काय होतो. तेल्या रोग हा तसा झॅन्थोमोनस एक जीवाणूजन्य हे आहे, जीवाणू आहे, झॅन्थोमोनस एक्झोनोपोडिस नावाचा. त्यांनी तो तेल्या रोग येतो, आणि हा खरं म्हणजे कर्नाटकातून मायग्रेट झालेला रोग आहे. एक रुबी नावाची जात होती, त्या जातीसोबत हा रोग आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आज थैमान घातलाय त्या रोगाने सर्वच भागामध्ये. परंतु आम्ही ज्या काही प्रयोग घेतले, देवळा, नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुक्यामध्ये, तिथे काही शिर्डीला घेतला आम्ही एक प्रयोग. त्या प्रयोगामध्ये आम्हाला अतिशय चांगलं सक्सेस मिळालं की आम्ही 3 वर्षामध्ये त्याचं निर्मूलन करू शकलो. नियंत्रण एका वर्षात होत नाही, हे ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, हळूहळू नियंत्रण मिळते. परंतु आपण 3 वर्षामध्ये 95% तेल्या फ्री ती बाग करू शकतो, एवढं मात्र आपलं शिफारस आपण दिलेली आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्याचं नियोजनही करता येते. प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे की
तेल्या रोग जो येतो तो का येतो, तर ह्या ज्या मी 3 प्रमुख गोष्टी सांगितल्या की झाडावरचा कंट्रोल लोड, झाडाचा पहिला जो बहार आहे तो कमीत कमी 24 महिन्यांनी किंवा फारच लोभ असेल तर 18 महिन्यांनी तरी कमीत कमी वेट केलं पाहिजे, त्यानंतर झाडाला बहार घेतला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जे माती परीक्षणाद्वारे जे अन्नद्रव्य नियोजन करतो ती पण तेवढी महत्वाची बाब आहे. कारण प्रतिकार क्षमता झाडाची ही खताद्वारे येते, मातीतून येते, तर ती आणण्यासाठी खत नियोजन आणि पाणी नियोजन ह्या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकतात शेतकरी बंधू? खरं हे कमीत कमी खर्चाचंच पीक आहे डाळिंब. हे विनाकारण आपण त्याला खर्च वाढवतोय. ह्या पिकाचं म्हणजे मी याच्यामध्ये 20-25 वर्ष झाले काम करतोय, तर याच्यामध्ये मी बघितलं आहे की तुम्ही एकच खतांचा डोस जर दिला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर फक्त पाणी देत राहिले तरी हे झाडं तुम्हाला 30 किलोपर्यंत उत्पन्न चांगले देतात. विनाकारण उलट असं आहे की विनाकारण जास्त काळजी जर घेतली या पिकाची तर हे पीक त्रासदायक ठरते. की आम्ही सांगतो की 10 ते 12 दिवसांनी स्प्रे घ्या, शेतकरी तिसऱ्या दिवशी स्प्रे घेतो आणि त्यामुळे तेल्या रोगचा स्प्रेड जास्त होतोय. तर म्हणून जास्त काळजी या पिकात अपेक्षित नाहीये, कमी काळजी, परंतु आपलं लक्ष जरूर असलं पाहिजे त्या पिकाकडे. नक्कीच. आता डाळिंब हे निर्यातक्षम व्हावं याच दृष्टीने आपण जास्त त्या डाळिंबाकडे बघतो आहोत. तर आपण शेतकऱ्यांना आणखीन काय सुचवाल की अति उत्तम तुमचं डाळिंब होऊ शकतं, तर काय मंत्र द्याल जाता जाता? सर्वप्रथम तर जमीन किंवा हवामान डाळिंबाशी योग्य असेल तरच डाळिंब लावावं. कारण विदर्भामध्ये आता दिसतंय की भरकाळीच्या जमिनीत लोकांनी डाळिंब लावले. तसं नकोय. त्या पिकाला जी लागणारी जमीन आणि हवामान आहे त्या दृष्टीने आपण ते डाळिंब पीक केलं पाहिजे. केल्यानंतर 24 महिने त्या झाडाची वाढ करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर नवीन बहार धरला पाहिजे. बहार धरताना त्या झाडाच्या 24 महिन्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त 60 फळं त्याच्यावरती घेतली पाहिजे, त्याच्यावरती फळं घेऊ नये. तर तुम्हाला हे फळ म्हणजे कन्सिस्टंट त्याचं उत्पादन तुम्हाला एक 10-15 वर्ष त्याचं उत्पादन तुम्हाला मिळेल. घाई केली तर हे पीक ताबडतोब रिस्पॉन्स देते, म्हणजे मर रोग आणि तेल्या रोग हे सुरू होतात. बरं, ह्यांना अजून म्हणजे पाहिजे तसं नियंत्रण शेतकरीच्या लेवलला आपण करू शकत नाही. सायंटिफिक लेवलला आपण करतोय, पण शेतकऱ्याच्या लेवलला ते होत नाहीये. म्हणून थोडंसं श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे पिकाच्या दृष्टीने. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आज डॉक्टरांनी आपल्याला दिला आहे. मंडळी, खरोखरच डाळिंब शेती करायची असेल, डाळिंबाची लागवड करायची असेल, बहार धरायचा असेल तर त्याचं संपूर्ण ज्ञान असणं किती गरजेचं आहे हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला कळलं. आज इथेच थांबूया. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. नमस्कार.